येतोय का माताजी माझा आवाज? हा, येतोय येतोय. हरी बोल माताजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. दंडवत. सर्वच वैष्णवींना दंडवत. आणि मी माताजींविषयी दोन शब्द सर्व वैष्णवींना सांगू इच्छिते. माताजी आपल्यासाठी पाठीमागं पण अगदी वेळात वेळ काढून आपल्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध झाल्या होत्या आणि आजही आपल्या त्यांच्या ओघवत्या शैलीतून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. माताजी पुण्यातील सिनियर काउन्सिलर आहेत आणि माताजी पुण्यातील मंदिरामध्ये अनेक वेगवेगळ्या सेवांमध्ये कार्यरत असतात. ड्रेसिंग असेल, राजभोग कुकिंग असेल, पाठीमागं झालेल्या एका मराठी नाटकामध्ये नाटकाचं नाव बालाजी महानाट्य, त्याच्यामध्ये पण माताजींचा खूप चांगला सहभाग होता. अनेक वर्षापासून माताजी प्रामाणिक सेवा करण्याचा प्रयत्न करतात. मी माताजींना विनंती करते की आजही आणि पुढेही आपण आमच्यासाठी वेळ द्यावा आणि आम्हाला मार्गदर्शन करून उपकृत करावं. माताजी, आपण इथं आलात आणि वेळ काढलात, खूप खूप आभारी आहे. मी आपल्याला विनंती करते की आपण आपल्या मार्गदर्शनासाठी सुरुवात करावी, ही विनंती. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना कृष्णा कॉन्शियस वुमन्स डे, हॅपी वुमन्स डे. आणि आनंदगोपी माताजी आणि बाकी सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी मला संधी दिली परत एकदा तुमच्या सगळ्यांबरोबर उपस्थित राहून थोडंफार माझे काय व्ह्यूज आहेत ते शेअर करायची. थँक्यू. काही कमी जास्त असेल झालं तर माफ करून टाका. मी स्क्रीन शेअर करते. आपण आज आनंदगोपी माताजींच्या आज्ञेवरून मी शिक्षाष्टकमचा दुसरा श्लोक आहे त्याच्यावर थोडीशी चर्चा करायचा प्रयत्न करूत आपण. तुम्हाला दिसतोय माझा स्क्रीन शेअर केलेला? येस माताजी. ओके. आज आपण शिक्षाष्टकमची सेकंड दुसरी वर्स आहे त्याच्यावर थोडी चर्चा करणार आहोत. जसं काल मला त्यांनी हे पाठवलं तर चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव दिवस गौर पौर्णिमा अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. त्याच्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी लिहिलेलं जे एकमेव शास्त्र किंवा एकमेव श्लोकाचा सिरीज आहे शिक्षाष्टकम, ती फार सुंदर आहे. आणि प्रत्येक म्हणजे मी ऍक्च्युली आनंदगोपी माताजींना थँक्यू म्हणेन की त्या निमित्ताने माझाही त्या ह्याच्यावरचा अभ्यास झाला. चैतन्य म्हणजे आपण खूप वेळा अशा त्या मेकॅनिकली त्या गोष्टी बोलल्या जातात आपल्या, पण त्याचा जे मिनिंग आहे त्याचा जो अर्थ आहे तर त्याच्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न आपण खूप कमी वेळा करतो. ते म्हणजे काय म्हणतात, एक रुटीन म्हणून जपाच्या आधी शिक्षाष्टक म्हणून टाकायचं. म्हणजे पाठ बटन दाबलं की स्टार्ट होतं आपलं आणि कधी संपून जातं कळत नाही. पण त्याच्या अर्थावर फोकस करणं हे खूप गरजेचं आहे. आणि मी त्याच्यासाठी त्यांचे आभार मानेन की त्या निमित्ताने त्या अर्थामध्ये परत एकदा डोकावता आलं. तर ठीक आहे, आपण सेकंड वर्स घेतोय शिक्षाष्टकमची. सगळ्यांना माहिती आहे शिक्षाष्टकमची दुसरी वर्स आहे. नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमिता स्मरणेन कालः एतादशी तव कृपा भगवन् ममापि दुर्दैवमी पारी बहुदृशम इहाजनी नानुरागः. तर हा जो श्लोक आहे हा चैतन्य शिक्षा अष्टकम मधला सेकंड दुसरा वर्स आहे. तर ह्याच्यामध्ये मेनली चार गोष्टींवर फोकस केलेला आहे. अं, तर हे करण्याच्या आधी आपण चैतन्य महाप्रभूंचं एक हे करूया. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद. ह्या श्लोकाचा अर्थ आणि हे करण्याच्या आधी आपण छोटीशी आपली प्रार्थना आपण हे करूया.
ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्या कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। या चैतन्य शिक्षाष्टकमच्या दुसऱ्या वर चर्चा करण्याच्या अगोदर मी सगळ्या वैष्णवींच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा मागते। तर ह्या दुसरी जी वर्स आहे तर त्या दुसरा जो श्लोक आहे चैतन्य शिक्षाष्टकमचा ते 4 भागामध्ये आपण त्याचं हे करू शकतो। नामनामकारी बहुधा म्हणजे कृष्णाची नावं आहेत ती अनंत आहेत। सेकंड पार्ट आहे निज सर्व शक्ती स्तत्रार्पिता म्हणजे त्या नावामध्ये त्यांनी खूप त्याच्या ज्या क्वालिटीज आहेत त्यांच्या ज्या शक्ती आहेत त्या सगळ्या त्यांनी नामामध्ये हे केलेल्या आहेत। आणि नियमिता स्मरणेन कालह म्हणजे त्यांच्या नामस्मरण करण्याला काही स्ट्रिक्ट रूल्स नाहीयेत। म्हणजे कोणी पण जप करू शकतो कुठे पण करू शकतो कधीही करू शकतो। आणि एकादशी तव कृपा आणि हे जप केल्यामुळे काय म्हणजे हा नामजप केल्यामुळे भगवंतांची कृपा जी आहे ती आपल्याला मिळू शकते। असं हे 4 ह्या श्लोकाचे आपण 4 एक ढोबळ मनाने विभाग आपण करू शकतो। ह्या ह्याच्यामध्ये आपण बघतो जी पहिली चैतन्य शिक्षाष्टकमची जी पहिली वर्स आहे तर त्याच्यामध्ये हरिनामाचे 7 फायदे दिलेले आहेत। तर ते मी या स्लाइडवर लिहिले त्याच्यावर ती चर्चा करायला गेला तर पूर्ण एक क्लास होऊन जाईल 45 मिनिटाचा। त्याच्यामुळे आपण त्याच्यावर चर्चा करणार नाही आहोत। पण ह्या 7 फायद्यांमुळे हरिनाम व्हिक्टोरियस होतं म्हणजे परम विजय ते श्रीकृष्ण संकीर्तनम। तर श्रीकृष्ण संकीर्तनाचा विजय असो असे चैतन्य महाप्रभू म्हणतात। आणि हे 7 फायदे होतात। आणि हे ते चरिता म्हणजे चैतन्य शिक्षाष्टकम लिहिलं ना यांचा भगवंतांचा गौरांग महाप्रभूंचा मूड काय होता। तर पहिली वर्स लिहिली आणि त्यांनाच कळलं की अरे हे 7 फायदे या चैतन्य शिक्षा म्हणजे आपण हरिनामाचा जप केल्याने होतात। पण ते चैतन्य महाप्रभू एक भक्ताची भूमिका वठवतायत त्याच्यामुळे त्या भक्ताच्या भूमिकातून ते त्यांना असं त्यांचं हृदय करुणेने दाटून आलं। आणि एवढे फायदे आहेत या हरिनामाच्या जपाचा हरिनामाची महिमा इतकी मोठी आहे तरी सुद्धा माझ्या मनात हरिनामाबद्दलचं प्रेम का जागृत होत नाहीये। आणि ते बघून त्यांना खूप वाईट वाटत होतं आणि त्यांच्या ह्याच्यात करुणा दाटून आली होती। आणि त्या भावामध्ये त्यांनी दुसरा जो श्लोक आहे तो लिहिलाय। म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा हा श्लोक लिहितानाचा भाव काय होता। आणि एक खूप छान त्याच्यावरचा हे आहे चैतन्य चरितामृत मध्ये म्हणजे कृष्णदास कविराज गोस्वामींनीच लिहिलेला एक खूप छान हे आहे की उठिलो विषाद दैन्य पडे आपण श्लोका यार अर्थ शून्य सब यय दुःख शोक। तर भगवंतांनी हा श्लोक चैतन्य महाप्रभूंनी हा श्लोक खूप दैन्य भावामध्ये आणि त्यांना खूप मनात दुःख करुणा दैन्य ह्या भावात लिहिलेला आहे। पण आपल्याला काय त्याचा फायदा म्हणजे त्याचे विरोधाभास आहेत। आपण हा श्लोक वाचला आपल्याला त्या श्लोकाचा अर्थ जाणला किंवा हरिनामाची महिमा आपण जाणली तर द सॉरो अँड लॅमेंटेशन्स ऑफ एनीवन हू हिअर्स दिस श्लोका गो अवे। त्याचे दुःख आणि त्याचे लॅमेंटेशन्स त्याचे जे भौतिक दुःख किंवा
अजून एक खूप छान सांगतात कृष्णदास कविराज गोस्वामी, की आपल्याला भगवान नामाप्रती जे प्रेम नाहीये, तर त्याचं पण आपल्याला कुठेतरी कधीतरी जाणीव होती. किंवा मला स्वतःला तर बिलकुल प्रेम नाहीये, मेकॅनिकली 16 माळा जप केला की झालं, एखाद्या दिवशीच फक्त ती जास्ती जप करण्यासाठी उचलली जाते जपमाळ. पण म्हणजे ह्या हरिनामाप्रती आपल्याला तेवढं आकर्षण नाहीये, किंवा हरिनामाची तेवढी गोडी नाहीये, किंवा हरिनामाचं महात्म्य तेवढं समजलं नाहीये आपल्याला, आणि त्याची ती टेस्ट नाहीये. नाही तर आपण अखंड 24 तास जप केला असता हरिदास ठाकूरांसारखा. तर तो त्याचं पण दुःख आहे, त्याचं जे कधीतरी आपल्याला हे होतं की नाही नाही, मला का दुःख हे नाही, हरिनामाबद्दलचं अट्रॅक्शन का नाहीये, तर त्याचं पण दुःख जे आहे तर ते हा दुसरा श्लोक आपण म्हणल्यानंतर जातो. ते खूप सुंदर त्याचा अर्थ आहे. आता आपण बघूयात एक एक हे बघू शकतो आपण. तर नामनामकारी बहुधा, पहिला आहे नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती. तर नामनामकारी बहुधाचं आपण हे बघूया. तर ह्याच्यामध्ये आपण बघतो की जगामध्ये असंख्य नावं आहेत. तर प्रत्येकाचं नेचर, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड जे काही आहे, तर त्याच्यानुसार त्याला ती नावं आवडतात. तर आपण आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव ठेवायचं तर आपण स्वतःच्या आवडीचं ठेवतो. आपण कुठल्या तरी नावावरनं, कुठल्या तरी व्यक्तीवरनं इन्स्पायर झालेलो असतो. तर त्याच्यावरनं नावं ठेवतात. मला आठवतं की म्हणजे आपला फिल्म ऍक्टर राजेश खन्नाची जेव्हा खूप फिल्म सगळ्या हिट होत होत्या, तेव्हा त्या पिढीतल्या बऱ्याच जणांचं नाव, मुलांचं नाव राजेश होतं. म्हणजे अशा प्रकारे कुठल्या तरी गोष्टींनी इन्फ्लुअन्स होऊन, किंवा क्रिकेटर्सच्या नावावरनं, कोणावरनं आपण म्हणजे कुठल्या तरी गोष्टींवरनं इन्फ्लुअन्स होऊन आपण नावं ठेवतो. तर तसंच भगवंतांच्या बाबतीत पण काही वेगळं नाहीये, की आपण बघतो की आपण कोणाला प्रीचिंग करण्यासाठी जातो तर ते सांगतात नाही नाही, मी तर ओम ओम नम शिवायचा जप करते, कारण ज्योतिबा किंवा शिवजी, जेजुरीचा खंडोबा आमचा इष्टदेव आहे. किंवा कोणी बालाजीच्या नावाचा, कोणी दुर्गेच्या नावाचा, कोणी म्हणजे तुळजाभवानीच्या नावाचा, कोणी महालक्ष्मीच्या नावाचा, कोणी नरसिंहाच्या नावाचा. माझ्या माहेरचं कुलदैवत नरसिंह आहे, त्यामुळे माझे बाबा उग्रम विरमचा जप करायचे. तर म्हणजे प्रत्येकाचा जो इष्टदेव आहे त्याच्याप्रमाणे तो त्याचा जप करतो. म्हणजे आपण बघतो की इतकी प्रत्येकाच्या आवडीनुसार, प्रत्येकाच्या मूडनुसार तो त्या त्या नावाचा जप करत असतो. नाही नाही, कोणी स्वामी समर्थाचा करतो, कोणी गजानन महाराजांचा, म्हणजे जे ज्याच्या याने इन्स्पायर्ड झाले आहेत त्या नावाचा जप करतो. तर भगवंतांनाही हे माहिती आहे की एकच नाव जर आपण दिलं तर तो नाव सगळ्यांनाच आवडणार नाही. त्याच्यामुळे कृष्णाची पण अशी असंख्य नावं आहेत. आणि त्याच्यामुळे म्हणजे भगवंत त्यांची कृपा प्रदान करण्यासाठी वेगवेगळ्या नावांनी आपल्या समोर येतात. मग आपण जेव्हा एखादा भक्त ह्या बाकी सगळं सोडून कृष्ण भक्ती करायला लागतो, तो म्हणतो कोणाला मला नंददुलाल नाव फार आवडतं, मला माखनचोर नाव फार आवडतं, मला गोपाल नाव फार आवडतं, मला माधव नाव फार आवडतं. म्हणजे प्रत्येकाचा त्या नावामध्ये पण काय असतं, चॉईस असतो. तर कृष्ण अशा असंख्य नावामध्ये प्रकट झाले आहेत. तर आपण बघतो कृष्णाची जी नावं आहेत, ते मागच्या वेळेस पण मला वाटतं आपण घेतलं होतं हे. कृष्णाची नावं त्यांची वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे त्यांची स्वतःची नाव म्हणजे त्यांचे अवतार सगळे, राम, कृष्ण, नरसिंह, वामन, ह्याच्याबरोबर त्यांच्या रूपावर, त्यांच्या लीलांवर, त्यांच्या भक्तांवर, त्यांचे धाम, ह्याच्यावर त्यांची वेगवेगळी नावं आधारित आहेत. म्हणजे त्या ह्यांनी नावं पडलेली आहेत त्यांची. आणि त्यातली कुठली नावं कोणाला आवडू शकतात. तर भगवंत अशा नामनामकारी बहुधा, इतक्या सगळ्या नावांमधनं, म्हणजे इतकी सगळी नावांमध्ये भगवंत येतात. तर आता आपण बघतो की आपण म्हणतो की ठीक आहे, मग कृष्णाचंच नाव का घ्यायचं, की मी माझ्या इष्टदेवाचं म्हणजे कृष्ण, हरे कृष्णच का म्हणतो आपण, दुसरं कुठलं नाव का घेत नाही. माझ्या इष्टदेवाचं नाव घेऊन सुद्धा, म्हणजे आता आपण म्हणतो की भगवंत एकच आहेत आणि भगवंतांची ही नावं पण सारखीच आहेत. तर ह्या सगळ्या नावांमध्ये आपण हरे कृष्णाचा जप का करतो, मी गोपाल गोविंद गोपाल गोविंद असा जप का करत नाही, मला ते नावं फार आवडतात. तर ते शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे की कृष्ण हे नाव ह्या सगळ्या नावांमध्ये कृष्णाचं लाडकं नाव कुठलं आहे, कृष्ण, किंवा ओरिजिनल नाव कुठलं आहे, कृष्ण आहे. आणि हे कृष्ण अर्जुनाला सांगतात की माझ्या या सगळ्या पवित्र नामांमध्ये माझी सगळीच नावं तेवढीच पोटंट आहेत, तेवढीच पवित्र आहेत आणि तेवढीच
म्हणजे तेवढी शक्तिशाली आहेत. पण त्या सगळ्या नावांमध्ये माझं कृष्ण हे नाव आहे. कृष्णाचा अर्थ होतो सर्व आकर्षक. तर हे कृष्ण नाव आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे किंवा सगळ्यात मोठं नाव आहे. असं स्वतः कृष्ण सांगतात. आणि आपण बघतो की म्हणजे ह्या सगळ्या अवतारांमध्ये पण मत्स्य कूर्म ही सगळी विष्णूची सगळे अवतार आहेत. तर त्याच्यामध्ये त्या अवतारांमध्ये नरसिंह अवतार सगळ्यात हे समजला जातो, अ, मोठा समजला जातो. मग नरसिंहापेक्षा पण जास्त हे राम अवतार समजला जातो आणि रामापेक्षा पण कृष्ण अवतार समजला जातो. तर आपल्याला तो श्लोक माहिती आहे, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. म्हणजे असं सांगतात की शिवजी, त्यांची जी पत्नी आहे ते तिला सांगतात की हे मनोरमे, हे तुला मी सांगतो की हजार विष्णूचं नाव घेतलं ती ती पार्वती त्यांना विचारत असते, तुम्ही कोणाचं नाव, कुठल्या नावाचा जप करताय? तर म्हणतो, हजार, मी विष्णूंच्या नावाचा जप करतो. पण तुला माहितीये का, विष्णू, हजार विष्णूंच्या नावा एवढंच पोटंट, म्हणजे हजार विष्णूंची नावं घेतली तर एक राम नाम होतं, आणि 3 राम नाम घेतले तर एक कृष्णाचं नाव होतं. म्हणजे एक कृष्णाचं नाव आपण घेतलं तर 3000 विष्णू, 3000 विष्णूंची नावं, 3000 वेळा विष्णूंचं नाव घेतल्यासारखं आहे. एवढं कृष्णाच्या नावामध्ये पोटेन्सी आहे. हे अ, शिवजी त्यांच्या पत्नीला पार्वतीला सांगतात. आणि अजून एक खूप छान आहे, वृंदावन सो वन नाही, नंदगाव सो गाव, वंशी वट सो वट नाही, कृष्ण नाम सो नाम. म्हणजे वृंदावन सारखं वन नाही, नंदगाव सारखं गाव नाही, आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वंशीवट सारखं वट नाही, आणि कृष्ण नावासारखं नाव नाही. तर कृष्ण नावाच्या ग्लोरिफिकेशन मध्ये हा व्रजवसी पण हा श्लोक म्हणतात. तर आपण हे बघतो की कृष्णाची एवढी सगळी नावं आहेत, तर कृष्णानी त्यांची सगळ्या त्या नावांमध्ये त्यांची सगळी जी शक्ती आहे ती नावामध्ये टाकली. निज सर्व शक्ती सत्वार्पिता, माझी सगळी शक्ती मी त्या नावामध्ये टाकली आहे. आणि म्हणजे कृष्णाचं नाव आणि कृष्णाचं, म्हणजे स्वतः कृष्ण, याच्यामध्ये काही भेद नाही. एक छान श्लोक येतो, नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह, पूर्ण शुद्ध नित्यमुक्तो अभिन्नत्व नाम नामिनो. म्हणजे नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्ध नित्यमुक्त, हे नाव कसं आहे, भगवंतांचं नाव चिंतामणी आहे, म्हणजे सगळे वरदान प्रदान करणारे आहे. हे पूर्ण शुद्ध आहे, नित्यमुक्त आहे, म्हणजे ते ते कशाने प्रभावित होत नाही. अभिन्नत्व नाम नामिनो, म्हणजे ते नाव आणि ते नाव धारण करणारा व्यक्ती आहे, ते दोघ जण अभिन्न आहेत. म्हणजे कृष्ण आणि कृष्णाचं नाव दोघ जण सारखेच आहेत. म्हणजे कृष्णाच्या जेवढ्या पोटेन्सी, जेवढ्या शक्ती आहेत, तेवढ्या शक्ती नामामध्ये आहेत. तर जीव गोस्वामी सांगतात, हे हा हरिनाम म्हणजे काय, वर्ण अवतार आहे. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांच्या चैतन्य चरितामृत मध्ये लिहितात, कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार, कृष्णाचा अवतार या कलियुगात नामरूपाने झालेला आहे. तर आता आपण बघू शकतो की हे जे कृष्णाचं नाव आणि आपलं साधं नाव याच्यामध्ये काय फरक आहे. तर आपण बघतो, एखादं नाव घेतलं आपण, तर त्या नावाचा म्हणजे त्या नावावरनं काहीतरी बोध होतो, आपल्याला काहीतरी समजतं. आता समजा आपण पाणी म्हणलं तर लगेच आपल्याला समजतं की हा, पाणी म्हणजे एक असा रंगहीन तरल पदार्थ आहे. तो कशासाठी वापरतो, तो आपल्या दिवसभर सगळ्या गोष्टींसाठी वापरला जातो. म्हणजे त्याच्यामुळे पाणी जर पिलं तर लगेच आपल्याला तहान लागते. पाण्याचं नाव घेतलं की जाऊन पाणी प्यावं वाटतं, आणि आपल्याला वाटतं की पाणी ही अशी गोष्ट आहे की ज्याने मी माझी तहान भागवू शकेन. पण नुसतं पाणी ह्या नावाने, नुसतं पाणी 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 असं म्हणत गेलं तर आपली तहान भागणार नाहीये. ऍक्च्युअल आपल्याला जावं लागेल, पाणी घ्यावं लागेल आणि प्यावं लागेल. जसं म्हणजे हे पाणी ही एक जो पदार्थ आहे तो, आणि पाणी हे नाव, हे काय, ह्याच्यामध्ये खूप भिन्नता आहे. म्हणजे नुसतं पाणी या नावात पाण्याच्या सगळ्या शक्ती नाहीयेत. पाण्याची शक्ती काय आहे सगळ्यात मोठी, ती आपली तहान भागवते. पण आपण नुसतं पाणी पाणी म्हणल्याने आपली तहान भागणार नाहीये. तर हा फरक आहे आपली सगळी जी नावं आहेत, भौतिक नावं आणि कृष्णाचं नाव ह्याच्यामध्ये. पण कृष्णाचं नाव तसं नाही, कृष्णाच्या नावामध्ये त्याच्या सगळ्या शक्ती हे केलेल्या आहेत. पण तरी सुद्धा आपण म्हणू शकतो, काहीच फरक नाही का कृष्ण आणि कृष्णाच्या नावामध्ये. पण एक छोटासा फरक आहे
की कृष्णाचं नाव हे कृष्णापेक्षा जास्त मर्सीफुल आहे, कृष्णापेक्षा जास्त दयाळू आहे. आपण एकदा भगवंत एका भजनामध्ये म्हणतो, तोमस्ताने अपराधे तारे हरिनाम. म्हणजे भगवंतांप्रती आपण अपराध केले तर भगवंतांच्या नावाचा जोर जोरात त्यांना पुकारलं, आपण त्यांचा जप केला, तर त्या अपराधाचं क्षालन होऊ शकतं. म्हणजे हरिनाम हे स्वतः भगवंतांपेक्षा पण जास्त मर्सीफुल आहे. म्हणजे भगवंतांच्या सगळ्या पोटेन्सी, सगळ्या शक्ती त्याच्यात आहेतच, पण जी मर्सी, ती कृपा जी आहे, ती भगवंतांपेक्षा जास्त भगवंतांच्या नामामध्ये आहे. तर त्याच्यामुळे आपण हरिनामाचा जप केला पाहिजे. आणि मग आता भगवंतांची मर्सी कशी आपल्यावर इतकी हा भगवंतांना माहितीये की माझ्यापेक्षा माझं नाव जास्त मर्सीफुल आहे, माझं नाव जास्त दयाळू आणि ह्याचा जप सगळ्यांनी केला पाहिजे. तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, तर ठीक आहे, त्याच्यासाठी जी काही बंधनं आहेत ती सगळी बंधनं काढून टाकतो मी. म्हणजे कुठलंच बंधन नाही, नियमिता स्मरणेन कालः. म्हणजे नियमितपणे तुम्ही जप करा, स्मरण करा, न कालः म्हणजे त्याचा कुठल्या काळाचं बंधन नाहीये. म्हणजे कुठलेच रूल्स नाहीयेत, रेग्युलेशन्स नाहीयेत. म्हणजे कधी आपण हरिनाम ऐकावं, कधी जप करावा, कधी ते आठवावं, याचं काहीही बंधन नाही. इव्हन टॉयलेटमध्ये असताना पण तुम्ही हरिनामाचा जप करू शकता, आठवू शकता. आणि कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे आपल्या घरात एखादी डेथ झाली आहे, तर त्या परिस्थितीत सुद्धा, म्हणजे एखाद्या वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये पण तुम्ही जप करू शकता. कुठल्याही स्थळी, कुठल्याही ठिकाणी, म्हणजे स्मशानात पण तुम्ही जप करू शकता. कुठलीही कंडिशन असू दे. म्हणजे एखादा व्यक्ती डेथ बेडवर आहे आणि त्यांनी जवळपास 2-3 महिने तो हॉस्पिटलाइज्ड आहे आणि त्यांनी 3 महिन्यापासून आंघोळ केलेली नाहीये, तो शुद्ध नाहीये, वर्ण शुद्ध नाहीये तो, पण तरी सुद्धा तो काय करू शकतो, त्याचा त्या कंडिशन मध्ये पण जप करू शकतो. त्यामुळे त्याचा स्वच्छ अस्वच्छ असल्याची काहीही संबंध नाही. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत हरिनामाचा जप करू शकता. आणि कुठल्याही, म्हणजे कुठलाही पर्सन कंटॅमिनेटेड, म्हणजे आता आपण खूप वेळा सांगितलं जातं की आपली जी पिरियड्स असतात तर त्याच्यामध्ये देवाला शिवायचं नाही किंवा देवाच्या सेवेच्या गोष्टी करायच्या नाहीत, पण या हरिनामाच्या जपाला कुठलंच बंधन नाही. उलट आपण म्हणू शकतो की त्या काळात जर थोडी विश्रांतीची गरज असते, खूप घरामध्ये बाजूला बसण्याची पद्धत आहे, अजून पण आहेत, तर त्यावेळेस ती स्त्री जर बाजूला बसली तर तिला उलट जास्त गोल्डन चान्स आहे, तिला सगळे शास्त्र वाचण्याचा आणि जास्तीत जास्त जप करण्याचा. तर म्हणजे कुठलीही कंडिशन आपण, अशुद्ध असो शुद्ध असो, कुठलंही कंडिशन नाहीये. दुसरी, जेव्हा तुमची ब्राह्मण दीक्षा होते, तर ब्राह्मण दीक्षा झाल्यानंतर गायत्री मंत्र जप तुम्ही आंघोळ न करता किंवा अशुद्ध ठिकाणी नाही करू शकत तुम्ही. तर त्याच्यासाठी निदान मंत्रस्थान तरी करावं लागतं. पण या हरिनामाच्या जपाला तशीच कुठलीच कंडिशन नाहीये. आणि हे आपण चैतन्य महाप्रभू स्वतः दाखवून देतात की एक त्यांचा ह्याचा पास टाइम आहे, गोपाल गुरु नावाचं एक हे आहे, त्याचा पास टाइम आहे, मी हे केलं होतं, इथं मेन्शन केलंय. तर चैतन्य महाप्रभू एकदा टॉयलेटला जात असतात आणि ते हाताने अशी जीभ अशी घट्ट पकडून असतात आणि सगळेजण त्यांना विचारतात, तुम्ही अशी जीभ का पकडली आहे म्हणजे असं काय काय झालंय तुम्हाला? ते म्हणतात, नाही, मी आता टॉयलेटमध्ये चाललोय आणि माझी जीभ आहे ती हरिनाम घेण्यास थांबतच नाहीये, म्हणजे ती हरिनामाचा जप करतेय सारखा, आणि अशा अशुद्ध ठिकाणी मी कसा जप करू, त्याच्यामुळे मी माझी जीभ पकडून ठेवली. तर हा गोपाळ नावाचा एक 5 वर्षाचा मुलगा असतो आणि तो गोपाळ त्यांना म्हणतो की महाप्रभू, समजा एखाद्या व्यक्तीचा टॉयलेटमध्ये असताना मृत्यू आला, तर त्यांनी हरिनाम घ्यावं का नाही घ्यावं? मग चैतन्य महाप्रभू म्हणतात, काय उत्तर आहे चैतन्य महाप्रभूंचं? नक्कीच घ्यावं लागेल, कारण आपल्याला काय सांगितलंय की हरिनामाचा जप सतत करायला पाहिजे आपण, आणि मृत्यूसमयी तर हरिनामाचा जप केलाच पाहिजे, हरिनाम आठवलं पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यासाठीच आपण ही सगळी म्हणजे नियमित हरिनामाचा जप का करतो आपण, की मृत्यूसमयी ते नाव आठवावं आपल्याला, सवय व्हावी त्याची म्हणून. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात, हो नक्कीच करायला पाहिजे, एखाद्या व्यक्तीचा ह्याच्यामध्ये पण मृत्यू येऊ शकतो. मग ते त्यांची जीभ पकडलेली सोडून देतात आणि ते इतके हंबल आहेत, इतके कृपाळू आहे. त्या 5 वर्षाच्या गोपाळाला ते दंडवत करतात आणि सांगतात की आजपासून तू माझा गुरु, तू मला खूप छान गोष्ट शिकवली, आणि तेव्हापासून त्या मुलाचं नाव गोपाळ गुरु होतं.
म्हणजे चैतन्य महाप्रभू अशा छोट्या छोट्या लीलांमधनं दाखवून देतात की हरिनाम किती पोटंट आहे, आणि हरिनामाच्या जपाला कुठल्याही काळाचं, वेळाचं, शुद्धतेचं, अशुद्धतेचं बंधन नाहीये. तर आणि पुढचा आता ह्याचा पुढचा हा पार्ट आहे की एकादशी तव कृपा भगवन ममापी दुर्दैव मी दर्शन महाजनी नानुराग हा. तर चैतन्य महाप्रभू सांगतात की इतकी सगळी कृपा तुम्ही याच्यामध्ये, ह्या भगवंतांच्या नावामध्ये दिलेली आहे, तरी सुद्धा मी इतका हे आहे मायझरली, म्हणजे किंवा मी इतका कृपण आहे की मला कोणीतरी भरभरून देतंय तरी पण मी घेता येत नाहीये, मला ती माझी झोळी फाटके, मला लाखो डॉलर्स, लाखो रुपया कोणीतरी देतंय, पण मी साडीचा पदर पकडते पण त्याला भोक येतात ना, सगळं खाली पडून चाललंय, म्हणजे माझ्याकडे ते पात्रच नाहीये. तर तुमची कृपा एवढी असीमित आहे, तर त्याचं पात्र माझ्याकडे नाहीये. तर हे चैतन्य महाप्रभू सांगतात. एक चैतन्य चरितामृत मध्ये आदी लीलाचे ह्या श्लोकाची सिरीज आहे, ते खूप छान आहे. तर ही पात्रता का नाहीये आपल्याकडे, कशी यावी, तर त्याचं कारण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. चैतन्य चरितामृत आदी लीला 8.26 ते 30 हे श्लोक तुम्ही हे करू शकता. एक कृष्ण नाम करे सर्व पाप नाश, प्रेमेर कारण भक्ती करे न प्रकाश. ते सांगतात की एका कृष्णाच्या नावाने तुम्ही आतापर्यंत जेवढी काही पाप केली आहे त्या सगळ्यांचा नाश होतो. प्रेमेर कारण भक्ती करे न प्रकाश. भक्तीपूर्वक तुम्ही जर हे नाव भगवंताचं नाव घेतलं तर भक्ती करे न प्रकाश, म्हणजे तुमची भक्तीमध्ये प्रगती होते. प्रेमेर उदय हय प्रेमेर विकार, से स्वेदकंप पुलकादी गदगदा श्रुद्धर. ते आता जर एखाद्या व्यक्तीला खरंच भगवन नावापती प्रेम उत्पन्न झालं तर ते नाव घेताना त्याच्यात हे अष्टविकार प्रकट होतात. प्रेमेर उदय हय प्रेमर विकार, हे अष्टविकार त्याच्यामध्ये प्रकट होतात. अनायासे भाव क्षय कृष्णेर सेवन, एक कृष्ण नामेर फले पै एत धन. म्हणजे कृष्ण नाव हे असं सगळ्यात मोठं धन आहे, आणि ते एका, जर काय म्हणतात, त्या कॉन्शियसली एक जर कृष्णाचं नाव घेतलं तरी ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कृष्ण प्रेमधन प्राप्त होऊ शकतं. हे न कृष्ण नाम यदी लया बहुबारे, तबु यदी प्रेम नाही न हे अश्रुधारे. आता हा श्लोक, हे दोन श्लोक आपल्यासाठी आहेत. हे न कृष्ण नाम यदी लय बहुबार, म्हणजे हे कृष्णाचं नाव आपण खूप वेळा घेतलंय, खूप वेळा घेतलंय. तबु यदी प्रेम नाही नही अश्रुधार. जर कृष्णाच्या नावापती प्रेम उत्पन्न झालं नाही, आपल्या डोळ्यातनं अश्रुधारा नाही वाढल्या, म्हणजे ही माझी कंडिशन आहे. ते काय सांगतात, तबे जानी अपराध तहा ते प्रचुर. म्हणजे तुम्ही काय, ह्याचा अर्थ काय होतं, तबे जानी, तुम्ही हे निश्चितपणे समजून घ्या. अपराध तहा ते प्रचुर, तुमच्याकडनं खूप अपराध होत आहेत. कृष्ण नाम बीजत आहे नाकरे अंकुर. म्हणजे इतके हे आहेत, म्हणजे इतके अपराध आहेत, त्याच्यामुळे कृष्ण नावाचं बीज तुमच्या हृदयामध्ये अंकुर अंकुर येत नाहीये त्याला, म्हणजे ते बीज फ्रुक्टिफाय होत नाहीये. का? तर अपराध आहेत तुमच्या, म्हणजे तुम्ही इतके अपराध करताय. म्हणजे ह्या चैतन्य महाप्रभू म्हणतात की तुमची ही कृपा मला घेता का येत नाही, मी का दुर्दैवी आहे, कारण मी काय करतोय, अपराध करतोय. आणि म्हणजे मला त्याच्याबद्दल काहीच अट्रॅक्शन नाहीये, काहीच हे नाही, किंवा आत्ताच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे माझ्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत नाहीयेत, प्रेम नाहीये. तर हे का, तर आपण आत्ताच तर बघितलं की कृष्णाच्या नावामध्ये म्हणजे कृष्णाचं नाव इतकं पोटंट आहे, कृष्णाच्या सगळ्या शक्ती त्याच्या नावामध्ये आहेत. तरी सुद्धा कसं, म्हणजे आपण म्हणू शकतो एका अपराधाने त्याची शक्ती क्षीण होते का कृष्णाच्या नावाची, तर नाही. तर अपराधामुळे काय होतं, आपल्या हृदयावर त्या, म्हणजे एक उदाहरण दिलं जातं, एक इथले सिख एक आजारी व्यक्ती आहे, आणि त्याला कावीळ झाली. कावीळीचं उदाहरण प्रभुपाद नेहमी देतात. त्याला कुठल्याच गोष्टीची चव लागत नाही, किंवा सगळ्या गोष्टी पिवळ्या दिसतात. तर त्याला दिसलेल्या गोष्टी पिवळ्या नसतात, पण त्याला कावीळ झालेली आहे, त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यावर तो पडदा आहे. किंवा आपण एखादी गोष्ट आपण म्हणू शकतो की म्हणजे थंडीमध्ये खूप असं धुकं असतं,
तर त्या धुक्यामुळे आपल्याला समोरचं झाड, आपल्या कंपाऊंड मध्ये असलेलं झाड, त्याला चाफ्याचं झाड आहे, खूप चाफ्याची फुलं आलेली आहेत, ते दिसत नाही. तर चाफ्याचं झाड आहे तसंच आहे, पण आपली दृष्टी त्या धुक्याने कव्हर केलेली आहे. तसंच हे कृष्णाच्या नावामधल्या ज्या शक्ती आहेत त्या अबाधित आहेत. कृष्णाच्या नावामधल्या शक्ती आहेतच, आणि आपल्या डोळ्यासमोर किंवा आपला आणि कृष्णाच्या त्या ह्याच्यामध्ये अपराधांचं एक दाट हे आहे, वलय आहे, किंवा एक दाट जाड अशी भिंत आहे. त्यामुळे ती मर्सी आहे, ती कृष्णाची जी कृपा आहे ती आपल्यापर्यंत पोचू शकत नाहीये. तर हे का होतं, म्हणजे आपल्याला कृष्ण नावामध्ये कृष्ण नावाच्या जपामध्ये रुची का येत नाही? तर त्याचं एक आपण एक कारण सांगितलं, आणि अजून दोन कारणं आहेत. मटेरियल डिझायर्स म्हणजे भौतिक इच्छा, आणि प्राईड आणि फॉल्स इगो. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावर हे आहेत, म्हणजे आपल्याला गर्व असतो आणि मिथ्या अहंकार. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत, आणि ह्या सगळ्याचं बीज आहे वैष्णव अपराधामध्ये. की एखाद्या वैष्णवाप्रती अपराध करतो, म्हणजे ईर्ष्या करतो आपण त्या वैष्णवाची, आणि त्या वैष्णवाची ईर्ष्या केल्यामुळे आपल्यामध्ये म्हणजे का ईर्ष्या करतो? कारण आपल्यामध्ये मिथ्या अहंकार असतो, आपल्यामध्ये गर्व असतो, की मी सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, की मी त्याच्याहून जास्त सिनियर आहे, मी त्याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, मी त्याच्यापेक्षा जास्त सेवा करते, मी हार सेवेला गेले तर तिच्यापेक्षा मी सुंदर हार बनवते, मग तिला कशाला बोलवतात? किंवा मी भगवंतांचं ड्रेसिंग, मी वृंदावन चंद्राची पगडी मी जास्त चांगली बांधते, तर ह्या व्यक्तीला द्यायची गरज नाही, मी गेल्यानंतर मलाच द्यायला पाहिजे वृंदावन चंद्राचं ड्रेसिंग करायला. म्हणजे ह्या छोट्या छोट्या सटल इच्छा असतात किंवा ईर्ष्या असतात. तर ह्याच्यामुळे आपल्याला भगवत नामाच्या प्रती आकर्षण नाहीये, हे आपले अपराध होतात. तर मग भगवत नामाच्या, आता ह्याची रिमेडी काय आहे, की भगवत नामाच्या प्रती म्हणजे टेस्ट, ती गोडी कशी लावायची? म्हणजे ह्या सगळ्या थिअरॉटिकल गोष्टी आहेत, तरी सुद्धा आपण एकमेकाला सांगून त्याच्यावर थोडासा विचार किंवा मंथन करू शकतो. तर चॅन्ट विथ ह्युमिलिटी अँड सिन्सिअरिटी. खूप सिन्सिअरली जप करा तुम्ही, म्हणजे जपाचे नियम सांगतात LCD, म्हणजे लाऊड, क्लिअर अँड डिस्टिंक्ट. मोठ्याने जप करा, क्लिअर करा, म्हणजे शेजारचा जो व्यक्ती आहे तर त्याला डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. पण आता समजा तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये गावाला चालला आहात तुम्ही, आणि गाडीमध्ये, बसमध्ये तुमच्या बाजूला एक व्यक्ती बसली, ती काही डिहोटी नाही, काही नाही, आणि तुम्ही जप करताय, तर त्या व्यक्तीला थोड्या वेळाने जर विचारलं कोणी की हा व्यक्ती कुठला, कशाचा जप करत होता, तर त्याला सांगता यायला पाहिजे, हा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या मंत्राचा जप करत होता. म्हणजे तेवढं क्लिअर तुमचं प्रोनाऊन्सिएशन पाहिजे. आणि ह्युमिलिटी, तर त्या ह्युमिलिटीसाठी भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे सिन्सिअरली. आणि सिन्सिअरिटी की नाही, हा जो जपाचा वेळ आहे हा माझा वेळ आहे, माझा आणि माझा भगवंतांबरोबरचा वेळ आहे. आपण कसं मुलांना वेळ देतो, नवऱ्याला वेळ देतो, किंवा फॅमिली फंक्शन असेल आपल्याकडे तर त्याला त्याच्यासाठी वेळ काढतो आपण, की ह्या वेळात मी बाकी काही करणार नाही. तसंच हा जो सकाळचा जो वेळ असतो, तर आपला म्हणजे सांगतात ब्रह्ममुहूर्तात जप करा, पण जपाचा आपला प्रभुपादांच्या स्टँडर्ड प्रमाणे किंवा इस्कॉन स्टँडर्ड प्रमाणे जो काय वेळ आहे, की 5:20 म्हणजे तुलसी आरती झाली, शिक्षाष्टकम झालं, की तो 7:30 पर्यंत. तर तो जो वेळ आहे तो आपला, त्या वेळात जरी तुम्ही जप केला तरी हरकत नाही, तो आपल्यासाठी ब्रह्ममुहूर्त आहे. 7:30च्या आधी तुम्ही जप तुमचा संपवला पाहिजे, म्हणजे पूर्ण केला. संपवला शब्द चुकीचा आहे, पूर्ण केला पाहिजे. अवॉइड ऑफेन्सेस, तुम्ही अपराध म्हणजे जाणीवपूर्वक इंटेन्शनल अपराध जे आहेत ते तुम्ही नाही केले पाहिजेत, की एस्पेशली क्रिटिसाइजिंग डिव्होटीज. जर कोणी कोणाची निंदा करत असेल, एकमेकाबद्दल वाईट बोलत असेल, तर तिथून निघून गेलं पाहिजे. त्याला आपण खूप क्युरियोसिटली, म्हणजे क्युरियस होऊन विचारायला नाही पाहिजे, हो हो तिने असं केलं तसं केलं, किंवा दोन व्यक्ती गप्पा मारताना तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख नाही आला पाहिजे त्याच्यामध्ये, आला तरी तिचं ग्लोरिफिकेशन करण्यासाठी आला पाहिजे. आणि हे कशाने होतं, असोसिएट विथ प्युअर डिव्होटीज हु हॅव टेस्ट फॉर चॅन्टिंग. मग अशा व्यक्तीच्या बाजूला जाऊन तुम्ही जपाला बसा, की ती खूप सिन्सिअरली जप करते, आणि तिचा त्या असोसिएशनचा परिणाम तुमच्या बरोबर होईल. अशा व्यक्तीच्या बाजूला जाऊन बसू नका, की ती जप करताना खूप डिस्टर्ब स्वतः होते आणि बाकीच्यांना डिस्टर्ब करते, म्हणजे खूप गोष्टी बोलते आणि खूप फोनवर बोलतीये, खूप सगळ्या गोष्टी हे करतीये. तर अशा व्यक्ती, किंवा तुमच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करतीये, किंवा सांगते नाही नाही काल हे असं झालं, की मी तुला सेवेबद्दल काही सांगते, तर त्या कुठल्याच गोष्टी जप चालू असताना नको. 7:30 नंतर तुम्हाला पूर्ण दिवस आहे त्या सगळ्या गोष्टी बोलायच्या.
पुढचं आहे प्रे टू कृष्ण फॉर अट्रॅक्शन टू हिज नेम. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जप सुरू करायच्या आधी आपण भगवंतांना प्रार्थना करायची. शक्य झालं तर हे शिक्षाष्टकमच्या 8 ज्या प्रेयर्स आहेत ह्या म्हणून तुम्ही जपाला बसा आणि रीड अबाउट द ग्लोरीज ऑफ हरिनाम. आणि सगळीकडे हे आता पद्धत सुरू झाली आहे की जप म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये जप सुरूच्या व्हायच्या आधी जपा टॉक होतं. एक सिनियर वैष्णव असतात जे तर ते एक 5-1 मिनिटं तरी जपाबद्दल बोलतात, जपाच्या महिम्याबद्दल बोलतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जपावर कॉन्सन्ट्रेट करायला मदत होते. आणि हा जो म्हणजे ही जे आपण श्लोक बघितला तर त्याचा मूड काय आहे, ही शिक्षाष्टकमची ही वर्स म्हणताना मूड काय, चैतन्य महाप्रभूंचा मूड काय होता, आपला पण मूड काय असला पाहिजे की की मला भगवंता तुमच्याबद्दल आणि तुमच्या नावाबद्दल काहीच प्रेम नाहीये. त्याच्यामुळे मी ते प्रेम जागृत करण्यासाठी मी रडतीये. म्हणजे क्राय आउट म्हणतात ना, एक लहान बालक जसं असहाय्यप्रमाणे आईला बोलवण्यासाठी रडत असतं आणि त्याचा तो रडणं ऐकून आई लगेच धावत येते. तसंच आपलं जप म्हणजे काय पाहिजे, त्या असहाय्य भावातील रडणं पाहिजे. तर त्या भावाने आपण तो जप केला पाहिजे. आणि तसं केलं तर जसं आई त्या बाळाला घ्यायला लगेच पळत येते तसंच कृष्ण त्या असहाय्य भावाकडे हे करून अट्रॅक्ट होतात आणि भगवंत येतात. आणि प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन म्हणजे आता आपण डे टू हे सगळी थेरी झाली. प्रॅक्टिकली आपण काय केलं पाहिजे की चॅन्ट विथ अवेअरनेस. म्हणजे तो जप करताना आपल्याला हे अवेअरनेस पाहिजे की कृष्ण आणि कृष्णाचं नाव अभिन्न आहे. त्याच्यामुळे जेव्हा मी कृष्ण म्हणतो तेव्हा साक्षात कृष्ण माझ्यासमोर उभे असतात. ते कृष्णानंद प्रभू नेहमी सांगतात की हा 16 अक्षराचा मोबाईल नंबर आहे. तुम्ही डायल करताय हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तो नंबर लागतोय कृष्णाला आणि कृष्ण उत्सुक आहेत आपलं आपण काय बोलतो ऐकायला. म्हणजे आपण एखाद्याला मोबाईल नंबर त्याचा लावला आणि नुसताच लावून ठेवला आणि आपण बोललोच नाही तर तो व्यक्ती कंटाळून फोन ठेवून देईल. तसंच होतं आपल्या कृष्णाला आपण बोलवतोय नंबर लावतोय त्याचा कृष्णाचा पण आपल्याला तो ऐकतोय हे लक्षातच येत नाही. आपण आपल्या दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीत रममाण होतो. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की कृष्ण पर्सनली प्रेझेंट आहेत आपल्या समोर. नंतर टर्न चॅन्टिंग इन टू हार्टफेल्ट प्रेयर. म्हणजे प्रत्येक दिवशीचं चॅन्टिंगच्या आधी तुम्ही प्रार्थना करा की हे कृष्णा हे चैतन्य महाप्रभू माझ्या म्हणजे मला तुमच्या नामापती प्रेम नाही तुमच्यापती प्रेम नाही तर ते प्रेम मला तुम्ही हे करा म्हणून. नंतर डेली इंट्रोस्पेक्शन म्हणजे रोज तुम्ही स्वतःच इंट्रोस्पेक्शन करा की जग माझा चांगला झाला का, चांगला झाला म्हणजे आज माझा जग कसा झाला. किंवा दुसरा अजून एक गोष्ट इंट्रोस्पेक्शनची जर स्वतःला होत नसेल तर तुम्ही डेली निदान तुमचा जप कधी झाला ते तुमच्या ग्रुप मधल्या ज्या सिनियर व्यक्ती आहेत तर त्या तुमच्या ज्या काउन्सिलर आहेत किंवा तुमच्या त्या ह्या ग्रुपच्या सिनियर आनंदगोपी माताजी त्यांना तुम्ही लिहून पाठवू शकता साधना कार्ड तुमचं की माझा जप कधी झाला आज इतक्या वेळात, आज माझा जप रात्री 12 पर्यंत चालला आणि त्याचं कारण पण लिहा की का झाला. तर मग आपल्यालाहीच कळतं की हा म्हणजे ठीक आहे एखाद्या वेळेस जेन्युइन कारण असू शकतं पण खूप वेळा ते कारण 99% 98% कारण आपला आळशीपणा हेच असतो किंवा आपण दुसऱ्या गोष्टींना जास्त महत्व दिलं हे कारण असतं. तर हे साधना कार्ड आपण लिहिलं पाठवलं कोणाला तर आपल्यालाच आपली लाज वाटते. नाही असं नाही मी त्यांना पाठवते म्हणजे काय तर माझा जप सकाळी 7:30च्या आधी व्हायला पाहिजे माझ्या 16 माळा आणि त्या नाही झाल्या तर त्याची काय कारण आहेत तर ते सगळं आपण हे करू शकतो त्यांच्याबरोबर चर्चा करू शकतो आपण. ते इंट्रोस्पेक्शन हे झालं. इन्क्रीज फेथ बाय रीडिंग अबाउट हरिनाम्स ग्लोरीज. हरिनामाच्या ग्लोरीज हे तुम्ही डिस्कस करू शकता आणि त्याच्या ऐका तुम्ही आणि त्याच्याबद्दल वाचू पण शकता. आणि मेक नाम संकीर्तन द सेंटर ऑफ युअर स्पिरिच्युअल लाईफ. म्हणजे ह्या सगळ्या साधनेच्या सगळ्या ज्या मी सेवा करते किंवा जी मी लेक्चर्स प्रिपेअर करते रिडिंग करते हिअरिंग करते त्याच्यापेक्षा मला आधी हे सगळं केलंच पाहिजे पण जपाला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे. आपण म्हणतो 99% आपली प्रगती जपाने होते त्यामुळं हा जप आहे तर सगळ्यात उठल्यानंतर आपल्या डोक्यात एकच पाहिजे पहिली प्रायोरिटी पाहिजे आपली जप. माझा 16 माळा जप व्यवस्थित झाला पाहिजे. तर ही आपली स्पिरिच्युअल लाईफ मधली पण पहिली प्रायोरिटी पाहिजे. आणि याचं कन्क्लुजन काय
द पाथ ऑफ कृष्ण प्रेमा, प्रोसेस ऑफ भक्ती मेड इझी थ्रू हिज नेम. म्हणजे ही भक्तीची प्रोसेस त्याच्या नाम, म्हणजे फक्त नाम घेतल्याने भक्ती होती आपली, तर ती भक्तीची प्रोसेस खूप सोपी आहे. कोणी पण कुठे पण नाव घेऊ शकतं. आणि ह्या ड्यू टू मटेरियल कंटॅमिनेशन, आपले जे अनर्थ आहेत किंवा आपले जे अपराध आहेत, त्याच्यामुळे आपण हरिनामाबद्दलची टेस्ट, ती रुची डेव्हलप नाही करू शकत आहे. तर कसं आपण करायचं, तर सिन्सिअर प्रेयर्स करायच्या, डिव्होटीचं असोसिएशन करायचं, आणि अपराध अपराध कमी करायचे किंवा नील करायचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्यामुळे आपल्याला हरिनामाबद्दलची रुची जागृत होईल. आणि अशा प्रकारे आपण कृष्णाच्या दयेची भीक मागायची. दया अशी कुठेही, आपण एखादा भिकारी असतो तर त्या भिकारी, म्हणजे त्यांनी असं खूप हे करून जप केला, नाही म्हणजे एक काय म्हणतात, खूप असा ऍटिट्यूड दाखवून त्यांनी भीक मागितली तर कोणीच त्याला भीक देणार नाही. तर जितका तो दैन्य भावात तो हे करेल, दिसेल तो इतका दीन आहे, त्याला आपल्याला त्याच्याबद्दल करुणा वाटली तरच आपण त्याला भीक देऊ. तर त्या भावामध्ये हरिनामाचा जप केला आपण आणि भगवंतांचं नाव घेतलं तरच कृष्ण प्रसन्न होतील आणि कृष्ण आपल्याकडे बघतील तरी. आणि अशा प्रकारे आपण ह्या काय म्हणतात, कृष्णाच्या नावाचा अशा प्रकारे प्रेयरफुल मूड मध्ये आणि प्रार्थना करून आपण हे करूयात. आपण कृष्णाची प्रार्थना करून, अम, चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना करून आणि सगळ्या वैष्णवांच्या चरणी निवेदन करून आपण ही प्रार्थना करूयात की आपला जप जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सगळेजणही मला आशीर्वाद द्या की मी माझा जपही या पद्धतीने चांगला करण्याचा प्रयत्न करेन. हरे कृष्ण. स्वाती. हा, हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. माताजी, खूप सुंदर क्लास दिला तुम्ही. आणि जप करत असताना आपल्याकडनं कशा प्रकारे अपराध होतात आणि त्यामुळं आपलं जपामध्ये कसं लक्ष लागत नाही किंवा ती जी गोडी आहे ती आपल्यामध्ये का येत नाही हे पण ह्यावरून कळलं माताजी. आणि त्याचबरोबर जप कसा चांगला व्हावा ह्याच्या पण खूप सुंदर टिप्स दिल्यात माताजी तुम्ही. त्यामुळे नक्कीच आमच्या जपामध्ये सुधारणा होईल अशी मी आशा करते आणि खूप छान आम्ही जप करू अशी पण आशा करते. आणि सगळ्यात महत्वाचं, पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे तुम्ही जो आज क्लास दिला तो अत्यंत प्रभावी होता आणि खूप सारे मुद्दे त्यामधून आम्हाला पुढे समोर आले. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं माताजी. खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि तुमचा संघ असाच नियमित आम्हाला मिळत राहो, सतत तुमचं मार्गदर्शन मिळत राहो हीच मी प्रार्थना करते भगवंतांच्या चरणी माताजी. खूप खूप धन्यवाद माताजी. हरे थँक्यू कृष्ण. अनंगोपी माताजी आणि बाकी सगळ्या माताजींचे खूप खूप आभार की मला या इतक्या छान वैष्णवींच्या संघामध्ये येण्याची संधी दिली. मलाही आवडेल तुमच्यामध्ये परत नक्की यायला. थँक्यू. हरी बोल. आम्हाला खूप आवडेल माताजी तुमचं पुन्हा पुन्हा ऐकायला. ऍक्च्युली खरं तर एवढा वेळ काढून तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कुणाला काही प्रश्न आहेत का? आशा आहेस ना तू? प्रश्न असतील तर नक्की विचारा. हरे कृष्ण. हरे कृष्णा माताजी, विचारा. प्रणाम माताजी. आपण चैतन्य चरितामृत मधले आदिलीले मधले जे श्लोक सांगितले ते कुण्या चॅप्टर मधले आहेत माताजी? तो आदिलीला 8वा चॅप्टर आहे आणि 18 का? हा हम्म. 26 ते 30 श्लोक आहेत. हा हो, ठीक आहे. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरी बोल. मला ना पर्सनली माताजी तुझे आता भिकारीचं जे उदाहरण सांगितलं ना, हम्म. ते खूप आवडलं. म्हणजे की म्हणजे आपला ऍटिट्यूड खरंच ना, कधी कोणी भीक मागायला आणि ऍटिट्यूड असेल तर आपल्याला पण असं म्हणतं की काय आलं ना. सो छान आहे ना. सो आपण किती करून काही प्रश्न? हरी बोल. अनंगोपी माताजी, आवाज थोडासा ब्रेक आवाज होतोय नाही तुमचा. आला तुमचा. कोणतं का इकडे रेंज? कुणाला काही प्रश्न आहेत का? नाही,
खूप छान शेअर केलं. मलाही तो उदाहरण खूप आवडतं. आनंदगोपी माताजींनी सांगितलेलं मी बऱ्याच याच्यामध्ये सांगत असते. आणि ह्याच्यामध्ये आपण जेव्हा जातो सिग्नलला थांबलेला, आपला असाच ऍटिट्यूड आपण आपल्यावरनं बघतो की नाही अरे हा खूप गरीब बिचारा दिसतोय, लगेच द्या त्याला. नाही असा हे दिसलात कोणी ताठ हेनी असेल ऍटिट्यूड दाखवत असेल तर आपण देत नाही त्याला. तर तसंच. येस येस. हरी बोल हा माताजी. हरी प्रश्न माताजी. आहे, पण तुम्ही जे शेअर केलं ना ते खूप छान होतं, खूप प्रेरणादायी होतं. आणि हे खूप आवडलं की चाफ्याचं झाडाचं जे उदाहरण तुम्ही सांगितलं की चाफ्याचं झाड आहे तिथंच असतं, फुललेलं असतं, पण धुक्यामुळं आपल्याला त्याच्यावरची फुलं दिसत नाहीत. तर हे जे उदाहरण सांगितलं ना ते एकदम, आता कुठलंही झाड बघितलं ना तरी तुमचं हे बोलणं आठवेल की याच्यामध्ये तो जो धुक्याचा पडदा आहे तो म्हणजे आपले अपराध आहेत आणि आपल्या भौतिक इच्छा आहेत, गर्व आहे, मिथ्या अहंकार आहे. या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला ते कृष्ण प्रेम ते हृदयामध्ये येत नाही. आणि त्याच्यावरती तुम्ही जे रिमेडी सांगितली ती खूप छान होती. मला फक्त ते LCD जे सांगितलं ना त्याचं थोडस माताजी थोडं डिस्टर्ब होता, त्याच्यामुळे मला ते ऐकू आलं लाऊड. नाही. एल म्हणजे लाऊड, लाऊड म्हणजे मोठ्याने. सी म्हणजे क्लिअर. क्लिअर म्हणजे एकदम स्पष्ट बोलायला पाहिजे. आणि डिस्टिंक्ट म्हणजे प्रत्येक शब्द वेगवेगळा उच्चारला पाहिजे. अच्छा, तर डीचं नीट कळलं नव्हतं. थँक्यू सो मच माताजी. थँक्यू. 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 नेहमी तुम्हाला सेवा करताना बघायचं, आज जपाबद्दल मार्गदर्शन करताना ऐकलं की खूप छान वाटतं. थँक्यू माताजी. थँक्यू हरे माताजी. कृष्ण. हरे आनंदगोपी माताजींना पण धन्यवाद. एवढी त्यांची तब्येत बरी नसताना पण त्यांना एवढी काळजी आहे. इथल्या वैष्णवींचं छान नामजप व्हावा, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन नामजप करावा, यासाठी ते जे काळजी घेतात त्याच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मी एक छोटा प्रश्न विचारू शकते का माताजी? हा माताजी. आपण मगाशी जे सांगितलं की भक्तीमध्ये ईर्ष्या करायची नाही. हा. पण जर एखाद्या वरिष्ठ वैष्णवी वगैरे असतील तर त्या खूप प्रामाणिकपणे असं भक्तीमध्ये जपा करतात किंवा सेवा करतात, अत्यंत नम्र भाव आहे त्यांचा, खूप सगळ्यांना सामावून घेतात, सांभाळून घेतात किंवा आपला ग्रुप वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, असे विविध गुण चांगले भक्तीमध्ये असतील तर त्यांचा आदर्श ठेवून आपण जर पुढे जायचा प्रयत्न केला तर हम्म. ती इच्छा होईल का? नाही नाही नाही, ते ते तुम्ही त्यांचं हे करताय ना, अनुसरण करताय ना त्यांच्या मार्गाचं. ती ईर्ष्या नाहीये. म्हणजे त्यांना तुम्ही कॉम्पिटिशन करत असाल की नाही नाही ह्या माताजी राजभोगला जातात आणि ह्या पनीरची भाजी करतात, तर मी त्यांच्यापेक्षा जास्त चांगली पनीरची भाजी करेन. आणि ती का, तर भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी नाही, मला दाखवून द्यायचं की यांच्यापेक्षा मी जास्त चांगलं करते. तर ती ईर्ष्या झाली. हं? किंवा तुम्ही एखादी ती त्यांची सेवा करतात तर ती सेवा, त्यांची सेवा मी त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धत अजून जास्त चांगली करते का, तर मला वाहवा मिळावी म्हणून. म्हणजे लोकांनी म्हणावे नाही नाही त्यांच्यापेक्षा ही जास्त चांगली करते. तर असं जर तुमचं हे असेल, असा तुमचा इच्छा असेल, असा ऍटिट्यूड असेल, तर ती ईर्ष्या झाली. पण तुम्ही त्यांच्या मार्गाचं अनुसरण करताय, त्यांच्यासारखं त्यांना मदत, इवन म्हणजे इनफॅक्ट तुम्ही त्यांना मदत करताय त्यांच्या, ती ईर्ष्या नाहीये, ते अनुसरण झालं. अनुकरण नाही, अनुसरण झालं. ते अनुसरण करणं आपल्याला नेहमीच रेकमेंड केलेलं आहे. थँक्यू माताजी. हरी बोल. हरी बोल. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? प्रणाम माताजी. आहेत का? सुंदर जपा टॉप झाला माताजी. एवढे छान उदाहरण देऊन तुम्ही एक्सप्लेन केलं. आणि भगवंताचं नाम आणि भगवंत कसे भिन्न नाहीयेत. नाम कसं जास्त पॉवरफुल आहे. हा पण मुद्दा खूप छान वाटला माताजी. तर खूप खूप धन्यवाद. प्रत्यक्ष तुम्ही बारामतीला आला तर आम्हाला खूप छान वाटेल. आणि आनंद गोपी माताजी एवढं सगळं सिनियर माताजी ते जपा टॉप हे अरेंज करतात, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. हरी बोल. दंडवत प्रणाम माताजी. हरी बोल. मलाही आवडेल कधीतरी, जेव्हा योग येईल तेव्हा नक्की बारामतीला येईल. येस माताजी, नक्की. येस, थँक्यू. थँक्यू. आणि काळजी घ्या योग ना. येईल आणि आपण योग आणूयात लवकरच. हो हो. येस 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 माताजी. थँक्यू. थँक्यू. थांबायचं मग. थांबूयात. हरी बोल. येस, हरी बोल. थांबूयात. माताजी.
हरे कृष्ण. प्रणाम सर्वांना. हरे कृष्ण.